नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन किंवा त्याला आपण माहिती विश्लेषण असं म्हणतो किंवा त्याला DI असं देखील म्हटलं जातं। DI भाग 10 ज्यामध्ये आपण डाटा इंटरप्रिटेशनच्या काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर जवळपास आपण याच टॉपिकवर 9 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यामध्ये सुद्धा आपण खूप जे काही एग्जाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत त्या एग्जाम ओरिएंटेड क्वेश्चनच्या संदर्भाने सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अधिक वेळ न घेता आपण DI चा 10वा भाग बघूया। प्रश्न पाहूयात आपण। शाळेच्या प्रशासनाने एक वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे। जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असेल तर पुढील प्रश्न 1 ते 3 ची उत्तरे द्या। बघा, क्रिकेट आहे 160 अंश, बास्केटबॉल 20 अंश, टेनिस 35 अंश, फुटबॉल 45 अंश, हॉकी 100 अंश। मग आता पूर्ण वृत्तालेख जो असतो हा किती असतो? 360 अंश, बरोबर। आता पहा, आपल्याला एक फुटबॉलचा खर्च दिला आहे। फुटबॉल किती आहे? 45 अंश आहे। मग 45 अंश म्हणजे 9,000, तर 360 अंश म्हणजे किती हे आपण काढू शकतो। आता ते पुढे एक एक आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात। प्रश्न दिलाय, खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली? मग आता काय करावं लागेल? सेम थीम, जसं मी आत्ता बोललो तेच, की 45 अंश म्हणजे किती आहे? 9,000, तर 360 अंश म्हणजे किती? मग आता इथं आहे 9,000, करा तिरपा गुणाकार। ओके, पहा 360 गुणिला 9,000 छेदामध्ये 45। मग आता 45 एक 45, 45 दुनी 90 म्हणजे हे किती आले? 200। मग 36 दुनी 72, शून्य किती? हा 1, हा 2, हा 3, हा 2, हा 3 म्हणजेच 72,000 रुपये। पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 2 पाहूयात। हॉकीवर किती रक्कम खर्च केली? हॉकी किती आहे पहा? हॉकी आहे 100 अंश। मग आता 45 अंश म्हणजे 9,000, तर 100 अंश म्हणजे किती हजार? करा तिरपा गुणाकार, सेम थिंग। 9,000 गुणिला 100 छेदात 45, 45 एक 45, 45 दुनी 90 हे आले 200, 200 गुणिला 100 उत्तर आलं। कुठे गेलं आपलं उत्तर? हां, उत्तर आहे इथे ऑप्शन नंबर ए, 20,000। का? कारण की 200 गुणिले 100 बे एक बे, 2 शून्य 4 शून्य। चला, आणि तिसरा प्रश्न पाहूयात की बास्केटबॉलपेक्षा टेनिसवर किती रक्कम जास्त खर्च केली? टेनिसची रक्कम किती आहे? 35 अंश, बास्केटबॉल 20 अंश। मग वजाबाकी करा, 35 वजा 20 बरोबर 15 अंश। 15 अंश रक्कम शिल्लक खर्च केली। मग सेम थीम की 45 अंश म्हणजे 9,000, तर 15 अंश म्हणजे किती? बघा, 15 त्रिक 45 म्हणजेच काय? 9ला जर 3ने भागितलं तर आलं 3,000। पर्याय क्रमांक सी। आता परत एकूण DIवर 5 प्रश्न येतात, बरोबर। बघा, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 31 ते 35 हा DIवर असतात, 5 प्रश्न असतात। यावेळेस काय झालं, आपण 2 वृत्तालेख घेतलेले आहे। हा वृत्तालेख काय सांगतो की एका गृहसंकुलातील वाहतुकीची साधने वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या वृत्तालेखात दर्शवली आहे। त्यातील मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या 69 आहे। बघा, मोटार किती आहे? 69, बस 4x वजा 2 अंश, सायकल x वजा 21 अंश, ट्रेन 2x वजा 4 अंश, मोटरसायकल 5x प्लस 4 अंश। मग आता स्टेप बाय स्टेप कसं जायचं ते पहा। पहिले x प्लस 7, x वजा 7 प्लस 4x वजा 2 प्लस x वजा 21 प्लस 4x वजा 2x वजा 4 प्लस 5x प्लस 4 बरोबर 360 अंश। का? हा वृत्तालेख किती असतो? 360 अंश। यातून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 30, बरोबर। मग पहा, मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या 69 आहे। एकदा आपण हे रिमूव्ह करू, पहा
69 आहे. मग आता मोटार कुठे आहे? इथे मोटार किती आहे? 69. मग एक्सचं व्हॅल्यू किती मिळाला आपल्याला? 30, बरोबर. मग x वजा 7, मग आता 30 वजा 7 किती आले? 23. पण 23 तर नाही ना, याचा अर्थ त्याच्यावर काहीतरी क्रिया केली. मग 23 त्रिक 69 म्हणजे 3 गुणलेला आहे. मग आता आपण काय केलं? प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे x आहे तिथे x ची व्हॅल्यू किती टाकली? 30. व्हॅल्यू टाकल्यानंतर त्या सगळ्यांना कितीने गुणले? 3 3 3. मग आता तुम्ही म्हणणार आहे बघा 3, हे 3 कुठून आले? तर 69 भागेला 3. का? कारण हे 23 आले होते ना, तर किती आलं? 23. किंवा 23 गुणेला 3 69. 3 कुठून आले समजलं? आता ही झाली एक्सची व्हॅल्यू. मग मोटारीनं प्रवास करतात 69, बसने प्रवास करतात 354, सायकलने प्रवास करतात 27, ट्रेनने प्रवास करतात 168, मोटरसायकलने प्रवास करतात 462. आता प्रश्न पहा, सायकलने प्रवास करणारे किती आहेत? 27. सायकल, ऑप्शन सी. पुढे पाहूयात. बसपेक्षा मोटरसायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या कितीने जास्त आहे? बसने किती प्रवास करतात? 354. ओके. आणि मोटरसायकलने किती प्रवास करतात? 462. करा वजा बाकी. 12तून 4 गेले 8, 5तून 5 गेला 0, 4तून 3 गेला 1, 108. म्हणजे ऑप्शन नंबर ए, 108 प्रवासी जास्त प्रवास करतात. आता पहा, आपण काय केलंय, एकूण जे DIचे क्वेश्चन आहेत म्हणजे 2011 ते 2023 यामध्ये आलेले सर्व क्वेश्चन, यावर आपण जवळपास 4 ते 5 व्हिडिओ बनवले. पहिला बेसिक व्हिडिओमध्ये सगळी माहिती समजून सांगितली आणि त्यानंतर सराव पाहत आहोत. अशी एकूण आपण DIवर 10 व्हिडिओ बनवले आहेत. आता आपले जे सहकारी महाराष्ट्र सेट जी 7 एप्रिल 2024ला होणार आहे ही देणार आहेत, यासाठी आपण एक सराव टेस्ट सिरीज घेऊन आलो आहे, ज्यामध्ये 15 पेपर तुम्हाला PDF स्वरूपात व्हॉट्सअपला पाठवणार, ज्याची फीस 500 रुपये आहे, जी तुम्ही 9823247191 या मोबाईल नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करायची. तिथे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. आता हे जे पेपर आहेत हे तुम्हाला कसे मिळणार? हे पेपर आपण 24 डिसेंबर, 31 डिसेंबर, 7 जानेवारी या प्रकारे या तारखांना फिक्स केलेले आहेत. सकाळी 11 वाजता पेपर मिळणार आहे, दुपारी 2 वाजता ॲन्सर की आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. ओके. हा व्हिडिओ समजा तुम्ही नंतर जरी पाहत आहात तरीही त्या तारखेपर्यंतचे सर्व पेपर तुम्हाला फीस पाठवल्यानंतर लगेच मिळतील व राहिलेले पेपर पुढच्या नियोजनाप्रमाणे असतील. 15वा पेपर आपला हा 31 मार्च 2024ला होणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या रविवारी 7 एप्रिलला आपला ॲक्च्युअल सेटचा पेपर आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.